नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो. आजचा हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही तर आपल्या प्रत्येक गृहिणीच्या घरातील एक खरी गोष्ट आहे. महिना सुरू झाला की आपल्या नवऱ्याच्या हातून किंवा बँक खात्यातून घर खर्चाचे पैसे आपल्या हातात येतात. कधी ते 10,000 असतात, कधी 12,000, तर कधी कमी पण त्यापेक्षा जास्त. पण पैसे हातात आले की आनंदापेक्षा जास्त मनात एक धाकधूक सुरू होते. या महिन्यात घर व्यवस्थित भागेल की नाही, कारण महागाई तर गगनाला भिडली. गॅस सिलेंडरचे भाव असो, तेलाचे डबे असो की मुलांची शाळा, प्रत्येक गोष्टीचे भाव रोज वाढत आहे. पण पगार मात्र त्याच वेगाने वाढत नाही. अशा वेळी घरातील पुरुष तर पैसे देऊन मोकळा होतो, पण खरी कसरत सुरू होते ती आपली, म्हणजेच गृहिणीची. कमी पैशात पूर्ण कुटुंबाचं योग्य ते उदरनिर्वाह करणे, कोणाला कमी पडू न देणे आणि तरीही चेहऱ्यावर हसू ठेवणे, हे फक्त एक भारतीय स्त्रीच करू शकते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 12,000 रुपयांचे एक असे स्मार्ट बजेट नियोजन, जे जर तुम्ही तंतोतंत पाळले तर तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची तर कमतरता भासणार नाही, कुणी आजारी पडले तर धावपळ होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे, या 12,000तून तुम्ही दरमहा काही रुपयांची सुरक्षित गुंतवणूकसुद्धा करू शकाल. हो, तुम्ही बरोबर ऐकले. बचत नाही तर थेट गुंतवणूक बोलते आहे मी. चला तर मग डायरी आणि पेन घ्या आणि हे गणित नीट समजावून घ्या. तर चला आता ना आपण आपल्या 12,000चे 6 खांब करणार आहोत, 6 भाग करणार आहोत. जर एकही खांब डगमगला तर घरात जे बजेट कोलमडते. बजेट कोलमडू नये त्यामुळे दिलेले सगळे नियम आहे ते आपण तंतोतंत जर पाळले तर नक्कीच आपण आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी आनंदी राहू शकू. इथे मला स्पेसिफिकली आर्थिकदृष्ट्या म्हणायचे आहे. तर त्यातला पहिला खांब जो आहे तो म्हणजे किराणा आणि स्वयंपाकघर. यासाठी आपण देणार आहोत 4,000 रुपये. आपल्या बजेटचा हा सर्वात मोठा म्हणजे 33% हिस्सा आपल्या 12,000तला आपण आपला किराणा आणि स्वयंपाकघरातील जे काही भाजीपाला असेल त्यासाठी देणार आहोत, कारण उत्तम अन्न हेच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यानंतर दुसरा खांब म्हणजे घरगुती बिले आणि रिचार्ज, की ज्याच्यामध्ये लाईट बिल असेल, मोबाईलचे रिचार्ज असेल, टी व्हीचा रिचार्ज असेल, मग कधी कधी कुणाकडे 2 मोबाईल असतात तर त्याचे रिचार्ज, गॅस सिलेंडरचा खर्च, यासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत आणि यासाठी आपण 2,000 रुपये ठेवणार आहोत. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जो खांब आहे तो म्हणजे मुलांचे शिक्षण आणि शाळा. मुलांच्या वह्या, पेन किंवा शाळेतील छोटा मोठा खर्च, यासाठी दरमहा 1,200 रुपये आपल्याला बाजूला काढायचे आहे आणि ते खूप महत्त्वाचे असतात, कारण ऐन वेळेत जर कधी लेकरांनी काही खर्च मागितला, म्हणजे काही पेन मागितला, वही मागितली, तर आपल्याजवळ काही पैसे पाहिजेत. त्यानंतर चौथा खांब की जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे वैद्यकीय आणि औषधोपचार. घरात वयस्कर माणसे असतील, लहान मुले असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, आजारपण हे कुणाला सांगून येत नाही हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे अचानक आजारपण आले तर कोणाकडे हात पसरायला लागू नये. त्यामुळे दरमहा 1,000 रुपये औषधांसाठी आपल्याला कंपल्सरी राखीव ठेवायचे आहे. पाचवा खांब म्हणजे इमर्जन्सी कॅश, आपत्कालीन निधी ज्याला आपण म्हणू शकतो, की हे पैसे ना की तुमच्या बँकेतही नाही किंवा तुमच्या कपाटातही नाही, एका डब्यात रोख स्वरूपात असायला हवे. अचानक घरामध्ये पाहुणे आले किंवा काही तातडीचे काम निघाले किंवा काहीही असू शकतं इमर्जन्सीमध्ये, तर अशा वेळी आपल्याजवळ 1,000 रुपये आपल्या 12,000तून आपण काढून ठेवायचे आहे आणि ते खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर 6वा खांब म्हणजे वैयक्तिक किंवा किरकोळ खर्च. कधी आपल्याला प्रवास करायचा असतो किंवा कधी भाजीवाल्यांचे उरलेले सुट्टे पैसे किंवा घराची छोटी मोठी आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर ते आपल्याजवळ करण्यासाठी ना कमी 800 ते 900 रुपये आपण आपल्या ह्या पैशांमधून बाजूला काढायचे आहे. काय होतं, बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्याला न सांगता येतात. समजा एखाद्या महिन्यामध्ये आपल्याला खर्च नाही पण आला तरी पण कदाचित दुसऱ्या महिन्यामध्ये तो खर्च येऊ शकतो. त्यामुळे पहिल्या महिन्याचे पैसे जर आपले जसेच्या तसे राहिले तर ते पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला एक रकमी थोडीशी जास्त रक्कम मिळते आणि समजा एकाच वेळी एखादा मोठा खर्च आला तर त्यावेळेस आपल्याला त्या पैशांची नक्की मदत होते. त्यामुळे हे पैसे आपल्याला नक्कीच बाजूला काढून ठेवायचे आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही विचार करत असाल की यात गुंतवणूक कुठे गेली, तर ऐका, गुंतवणूक ही खर्च करून उरलेल्या पैशातून होत नाही. त्यामुळे जेव्हा कधी आपल्या हातात पैसा येतो, पगार झाल्यावर सगळ्यात आधी 2,000 रुपये आपण गुंतवणुकीसाठी वजा करायचे आणि उरलेले 10,000वर दिलेल्या खर्चात मॅनेज करायचे आहे. हे कसे करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. गृहिणीच्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण
3 इम्पॉर्टंट चुका करत असतो. आता त्या इम्पॉर्टंट चुका म्हणजे काय? अनेकदा आपण बजेट तर मांडले, पण काय होतं माहिती आहे का? आपण नियोजन करतो, पण महिना संपायच्या आधीच म्हणजेच 15 किंवा 20 तारखेला पाकीट रिकामे होते. असे का होते? कारण आपल्या बजेटमध्ये 3 छुपे शत्रू लपलेले असतात, जे आपले पैसे चोरतात असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही. पहिला शत्रू म्हणजे ऑनलाईन शॉपिंग आणि विनाकारण खरेदी. दुपारच्या वेळी कामावरून आपण जेव्हा मोबाईल हातात घेतो तेव्हा वेगवेगळ्या ॲप्सवर सेल दिसतो. अरे, ही साडी तर फक्त 300 रुपयात आहे, हा किचनचा डबा तर फक्त 99 रुपयात आहेत, आणि म्हणून आपण त्या गोष्टी ऑर्डर करतो. ही गरज नसते, ही फक्त इच्छा असते. या इच्छांवर आपल्याला ताबा ठेवावा लागतो, की ज्यामुळे ना आपला पैसा जो आहे तो वाया जात नाही आणि पैसा हा महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला टिकून राहतो. दुसरा शत्रू जो आहे ते म्हणजे मुलांचे बाहेरचे खाणे. मुले रोज संध्याकाळी कुरकुरे, चिप्स, कॅडबरी किंवा बाहेरचे फास्ट फूड मागतात, किंवा आपणही कुठे बाहेर गेलो तर पटकन ह्या वस्तू घेऊन येतच असतो. रोजचे 20 रुपयेसुद्धा महिन्याला 600 रुपये बनतात. यावर उपाय म्हणजे घरचा सकस खाऊ. आपण जर मुलांना सवय लावली की आपण काहीतरी चिवडा बनवून ठेवणं, किंवा स्नॅक्समध्ये जसं की पॉपकॉर्न झालं, किंवा घरचे तळून आपण जर काही पापडी वगैरे किंवा कुरडई असेल, ह्या जर आपण तळून मुलांना खाण्याची सवय लागली तर नक्कीच मुलांना त्या गोष्टींची सवय लागते, हे तितकंच खरं. आणि त्यामुळे आपले पैसे तर वाचतात, पण मुलांना सुद्धा खाऊ मिळाल्याचा आनंद मिळतो. त्यानंतर तिसरा जो शत्रू आहे तो म्हणजे काय? तर हिशोब न ठेवणे. गेले 5 रुपये, गेले 10 रुपये असे म्हणून आपण किरकोळ खर्च विसरून जातो. पण हेच 5-10 रुपये महिन्याच्या शेवटी 1000 ते 1500 रुपयांचा खड्डा पाडतात. त्यामुळे आजपासून एका छोट्या डायरीत रोज रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येक रुपयाचा हिशोब लिहण्याची सवय स्वतःला लावायची. किंवा ही जर सवय नसेल तर तुम्ही कॅलेंडरवर सुद्धा ज्यावेळेस खर्च कराल त्यावेळेस पटकन पेन घेऊन लिहिलं तरी पण मग रात्रीच्या वेळेस ना डायरीमध्ये लिहायला खूप सोपं जातं. आणि त्यामुळे आपण केलेला खर्च हा व्यवस्थित आहे की नाही हे महिन्याच्या शेवटी टॅली करायला ह्या पद्धतीमुळे किंवा सवयीमुळे ना सोपं जायला मदत होते. आता काय होतं माहिती का? ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला स्वतःसाठी काही जर गुंतवणूक करायची असेल तर ह्या 3 शत्रूंपासून आपण स्वतःला दूर ठेवलेच पाहिजे. आणि खरंच मला नाही वाटत की हे तितकं अवघड आहे आपल्यासाठी. हे इम्प्लिमेंट आपण सहज करू शकतो. फक्त आपल्याला हे इम्प्लिमेंट करायचंच आहे. हे मनाशी ना गाठ याची पक्की बांधून ठेवायची. बरोबर इम्प्लिमेंट व्हायला मदत होते. आणि थोडी का होईना रक्कम आपण स्वतः ही गुंतवणूक म्हणून केली पाहिजे. तर आता वळूया आपल्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि रंजक भागाकडे. आपण जे 2000 रुपये सुरुवातीलाच वाचवले आहेत ते कपाटात किंवा बँकेच्या साध्या खात्यात गंजत ठेवायचे नाही. जर ते तुम्ही साध्या खात्यात ठेवले तर 5 वर्षांनी त्याची किंमत कमी होईल. आपण या पैशांना कामाला लावणार आहोत. या 2000चे आपण 2 भाग करणार आहोत. 1000ची पोस्ट ऑफिस किंवा बँकेची RD ही पूर्णपणे सुरक्षित आहेत. जर तुम्ही दरमहा 1000 रुपये 5 वर्षांसाठी यात भरले तर तुमचे 60,000 रुपये जमा होतील आणि 5 वर्षानंतर सरकार तुम्हाला गॅरंटीड सुमारे 71,000 रुपयापर्यंत आपल्याला परतावा मिळत असतो. आणि 1000ची म्युच्युअल फंडमध्ये आपण जर SIP लावली, वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल ॲप्स आहे जसं की ग्रो झालं किंवा वेगवेगळ्या बँकेच्या ॲप्स आहेत, त्याच्यावरून जर आपण एखादी SIP लावली दरमहा 1000 रुपयांची तर साधारण 12% ते 15% परतावा गृहीत धरला तरी 5 वर्षात 1000 रुपयांची 85,000 ते 90,000 रुपये बनवू शकतात. आता या दोन्ही रकमा जर आपण एकत्र केल्या तर 71,000 आणि 90,000 तुमच्या हातात 5 वर्षानंतर 1,60,000 रुपयांपेक्षा जास्त मोठी रक्कम असेल. विचार करा, फक्त 12,000च्या बजेटमधून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी 1.5 लाखांपेक्षा मोठा निधी उभा केला आहे. ही असते एका गृहिणीच्या नियोजनाची ताकद. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहिलं की 12,000 रुपयांचे गणित कागदावर कसं मांडायचं आणि भविष्याची तरतूद कशी करायची. पण खरा कस लागतो तो स्वयंपाकघरात. 4 माणसांच्या कुटुंबाला पौष्टिक आणि पोटभर जेवण देऊन फक्त 4,000 रुपयांच्या बजेटमध्ये संपूर्ण महिन्याचा किराणा आणि भाजीपाला कसा भरायचा, दुधाचा खर्च कसा कमी करायचा आणि डीमार्ट किंवा होलसेल मार्केटमधून सामान आणताना कोणते नियम पाळायचे, सर्व मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे या सिरीजच्या भाग 2 मध्ये. जर तुम्हाला तुमच्या घरचे पैसे वाचवायचे असतील आणि स्वयंपाकघरातील राणी बनायचे असेल तर भाग 2 अजिबात मिस करू नका. तुम्हाला हा आजचा पहिला भाग कसा वाटला, तुमच्या घरात सध्या किती बजेट असते, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक आईला, बहिणीला, मैत्रिणीला शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.